माइंड मॅनेजमेंट नॉट टाइम मॅनेजमेंट. वेळेचं नाही तर मनाचं व्यवस्थापन का महत्वाचं असतं. आपण सगळे एकच वाक्य सतत म्हणत राहतो, वेळ मिळत नाही. पण थोडा खोल विचार केला तर जाणवतं की आपलं मन विखुरलेलं असतं. म्हणूनच टाइम मॅनेजमेंटपेक्षा माइंड मॅनेजमेंट जास्त महत्वाचं ठरतं. वेळ बाहेर असतो पण निर्णय घेणं आपल्या हातात असतं, आपल्या माइंडमध्ये असतं. आपल्या सगळ्यांकडे दिवसाचे तेच 24 तास असतात. तरी काही लोक शांतपणे ताण न घेता काम पूर्ण करतात, तर काही लोक दिवसभर धावूनही असमाधानी राहतात. फरक वेळेचा नाही, फरक मनाच्या स्थितीचा, माइंडच्या सिच्युएशनचा असतो. मन जर अस्वस्थ असेल तर कितीही वेळ मिळाला तरी काहीच पूर्ण होत नाही. आणि मन स्पष्ट असेल तर कमी वेळेतही मोठं काम होतं. आपण समजतो की वेळ मॅनेज करायची म्हणजे टू डू लिस्ट बनवायची, अलाराम लावायचा, प्रोडक्टिव्हिटी ॲप्स वापरायचे. पण तरीही दिवसाच्या शेवटी वाटतं आजही काहीच झालं नाही. मग प्रश्न पडतो का? कारण समस्या वेळेची नाही, फोकसची आहे. मन सतत इकडे तिकडे उड्या मारत असतं. फोन, नोटिफिकेशन्स, लोकांचे प्रश्न, सोशल मीडिया, तुलना, चिंता. मनाला एका गोष्टीवर स्थिर बसूच दिलं जात नाही. आपण काम सुरू करतो पण मन तिथे नसतं. शरीर काम करत असतं पण मन कुठेतरी दुसरीकडेच असतं. यालाच म्हणतात मेंटल नॉईज. टाइम मॅनेजमेंट आपल्याला सांगतं कधी काय करायचं, आणि माइंड मॅनेजमेंट आपल्याला शिकवतं आत्ता काय महत्वाचं आहे. आणि हा फरक खूप मोठा आहे. मन नीट नसेल तर काम करताना कंटाळा येतो, सतत टाळाटाळ होते, छोट्या गोष्टींनी ताण येतो, निर्णय घ्यायला भीती वाटते. म्हणजेच वेळ आहे पण ऊर्जा नाही, एनर्जी नाही. वेळ आहे पण स्पष्टता नाही, क्लॅरिटी नाही. माइंड मॅनेजमेंट म्हणजे मन शांत करणं एवढंच नाही. माइंड मॅनेजमेंट म्हणजे वेळेला दिशा देणे, माइंडला दिशा देणे. सकाळी उठल्यावर मन लगेच जर फोनमध्ये गेलं तर दिवस लोकांच्या अपेक्षानुसार चालतो. पण सकाळी मन शांत असेल तर दिवस आपल्या उद्दिष्टांनुसार चालतो. मन मॅनेज करण्याचा पहिला नियम खूप साधा आहे. सगळं महत्वाचं नसतं. आपण सगळ्या गोष्टींना तातडीचं समजतो, अर्जंट समजतो. प्रत्येक कॉल उचलायचाच, प्रत्येक मेसेजला उत्तर द्यायचंच, प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचंच. त्यामुळे मन कायम रिॲक्ट मोडमध्ये असतं. विचार करायला वेळच मिळत नाही. पण माइंड मॅनेजमेंट म्हणजे रिस्पॉन्स निवडणं, रिॲक्शन नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भावनांचं व्यवस्थापन. चिंता, भीती, राग, तुलना या भावना मनाची खूप ऊर्जा खाऊन टाकतात. मग कामासाठी वेळ उरतो पण एनर्जी उरत नाही. जेव्हा मन सतत काय होईल, लोक काय म्हणतील, मी पुरेसा आहे का या विचारात अडकलेलं असतं, तेव्हा साधं कामही डोंगरासारखं वाटतं. माइंड मॅनेजमेंट आपल्याला शिकवतं तुमचं मन तुमचं साधन आहे, मालक नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकावेळी एकच गोष्ट. मनाला मल्टीटास्किंग आवडतं पण ते त्यासाठी बनलेलं नाही. एकावेळी एक काम केलं की मन शांत राहतं. शांत मन म्हणजे वेगवान आणि दर्जेदार काम. जेव्हा माइंड क्लिअर असतं तेव्हा निर्णय लवकर घेता येतात, कामात फ्लो येतो, समाधान मिळतं. आणि हे सगळं वेळ वाढवल्याने नाही, मन स्वच्छ केल्याने, माइंड क्लिअर केल्याने होतं. माइंड मॅनेजमेंट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं. आज आपण काय करू शकतो, काय नाही हे स्वीकारणं. सतत स्वतःला ढकलत राहणं नाही तर स्वतःला समजून घेणं. आपण वेळेच्या मागे धावतो पण मनाच्या मागे नाही. थोडं थांबलं, विचार केला, प्राधान्य ठरवलं तर वेळ आपोआप जुळून येतो. शेवटी एक सत्य उरतं, वेळ सगळ्यांकडे समान आहे पण मनाची अवस्था सगळ्यांकडे समान नाही, व्यवस्थित नाही. म्हणूनच आयुष्य बदलायचं असेल तर घड्याळ बदलू नका, मनाची दिशा बदला. कारण माइंड मॅनेजमेंट जमलं की टाइम मॅनेजमेंट आपोआप होतं.